एक असा भक्त जो विठ्ठलांच्या नामात इतका रंगून गेला की त्याला जगाचं भानच राहिलं नाही. ही कथा आहे संत गोरा कुंभारांची. पंढरपूरच्या जवळ एक छोट्याशा गावात एक साधा गरीब कुंभार राहत होता. गोरा कुंभार मातीची भांडी बनवत हा त्यांचा व्यवसाय. पण त्यांचं खरं धन होतं विठ्ठलांचं नाव. तो दिवसभर माती मळायचा आणि तोंडावर एकच जप, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. घरात गरिबी होती पण मनात समाधान होतं. एक दिवस सकाळी गोऱ्यांची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी निघाली. ती म्हणाली, "ऐका, मी येईपर्यंत लेकरांना सांभाळा." गोरा हसत म्हणाला, "हो, विठ्ठल आहे ना." पण त्यांचं मन आधीच विठ्ठलात हरवलं होतं. गोरा माती तुडवत होता, पायाने माती मऊ करत होता आणि त्याच वेळी लहान बाळ रांगत रांगत तिथे आलं. गोरा विठ्ठलांच्या नामात इतका तल्लीन झाला की त्याला काहीच दिसलं नाही. तो म्हणत होता, "विठ्ठल विठ्ठल विठ्ठल," आणि नकळत त्याने आपल्या लेकराचं मातीसोबत तुडवलं. थोड्याच वेळात त्यांची पत्नी परत आली. तिने पाहिलं आणि ती किंचाळली, "अरे देवा, हे काय केलंस?" गोऱ्या कुंभाराला शुद्ध आली. तो थरथर कापू लागला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, "देवा, माझ्याकडून मोठा पाप झालं." तो विठ्ठलांच्या चरणी कोसळला. "विठ्ठला, तूच सर्व काही आहेस. माझ्या लेकरू परत दे." त्यांची प्रार्थना खरी होती. त्याचं मन पूर्ण शुद्ध होतं. अचानक त्या ठिकाणी दिव्य प्रकाश पसरला. स्वतः विठ्ठल प्रगट झाला. विठ्ठल म्हणाला, "गोरा, तुझी भक्ती खरी आहे. तू निरागस आहेस." आणि चमत्कार झाला. मातीमधून बाळ पुन्हा जिवंत झालं. गोरा कुंभार आणि त्याची पत्नी आनंदाने रडू लागले. त्या दिवसापासून गोऱ्यांची भक्ती आणखी वाढली. खरी भक्ती म्हणजे स्वतःला विसरून देवात हरवणं. देव कधीही आपल्या खऱ्या भक्ताला सोडत नाही. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये खरंच नक्की कळवा मला.